नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. फर्स्टली सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज होता मंडे आणि मी होती नाशिकमध्ये. त्यासाठी मी चालली होती आता मस्त कपालेश्वरला वगैरे. आम्ही निघालो पंचवटीतून. पंचवटीत मस्त छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर आम्ही रूटला वगैरे लागलो. काही गर्दी वगैरे नव्हती कारण बऱ्याच लोकांना सुट्टी होती. कपालेश्वरला आलो. मस्त छान दर्शन वगैरे झालं आमचं आणि तिथे थोडेसे फोटो वगैरे पण काढले आम्ही. तिथे बघू शकता गर्दी पण जास्त काही नव्हती. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो इथे काळाराम मंदिरात जाण्यासाठी. इथे आता सगळं आपलं कुंभमेळाव्यामुळे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे थोडं रस्त्यांचं कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं. तिथे आम्ही दुसऱ्या गेटने गेलो काळाराम मंदिरामध्ये. इथे मंदिरामध्ये वगैरे आलो. इथे बघू शकता तुम्ही त्यांचं किती जुन्या पद्धतीने मंदिर वगैरे बांधलेलं होतं. आणि त्यानंतर इथे शांतता पण होती, गर्दी पण काही नव्हती. दर्शन वगैरे पण आतून खूप जास्त छान झालं. आत मला व्हिडिओ काही काढता आला नाही, पण तुम्ही नक्की एकदा ह्या मंदिरात जा. तिथे तुम्हाला बसायला वगैरे पण खूप जास्त जागा आहे. निवांत वाटतं तिथे एकदम. आम्ही बराच वेळ बसलो वगैरे, छान फोटो वगैरे व्हिडिओ काढले मंदिराचे वगैरे. आणि इथे हनुमानाचं पण मंदिर होतं एक. इथून कन्स्ट्रक्शन बघाल तुम्ही, एकदम जुन्या पद्धतीने त्यांनी रेखीव काम केलं आहे मंदिराचं. हनुमानाचं वगैरे पण दर्शन घेतलं आणि मी इथे मंदिराचे फोटो वगैरे पण काढले. तिथे झाड वगैरे पण छान होतं आणि ऊन असल्यामुळं आता तिथे बसायला गार वाटत होतं एकदम. एकदा नक्की तुम्ही व्हिजिट करा. आणि ते झाडं वगैरे छान आले होते, मस्त हिरवळ वगैरे पण आहे आणि बरेच तिथून लांबून लोक आले. तुम्ही नाशिकमध्ये राहत असाल तर एकदा नक्की जाऊन या. त्यानंतर आम्ही घरी येण्यासाठी निघालो. निमाणीमध्ये वगैरे थांबलो, थोडंसं बेकरीतून सामान घेतलं आणि घरी यायला निघालो. आता भेटूया आपण नेक्स्ट